नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद विथ रंजना चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. बघू शकता आज मी किती चमचमीत आणि झटपट होणारी रेसिपी बनवलेली आहे. तोंडाला बघूनच पाणी येणारी रेसिपी आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग ही रेसिपी मी कशी बनवलेली आहे तुम्हाला दाखवते. इथे मी पापड घेतलेले आहे. बघू शकता. पापड 4 ते 5 घेतलेले आहे. आपल्याला याची चटणी किती बनवायची आहे त्यानुसार पापड घ्यायचे आहे. आता हे पापड मी गॅसवर भाजून घेणार आहे. बघा छानपैकी भाजून घेते मी पापडला. आपण तळून घेतले तरी पण काही हरकत नाही, घेऊ शकतो. पण भाजून जर का केली ना चटणी त्याची चव छान येते. एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने एकदम साध्या आणि सोप्या. आता सर्व पापड मी भाजून घेते. बघा सर्व पापड भाजून घेतलेत. आता आपण याला बारीक करून घेऊया. आपल्याला मोठे किंवा छोटे किती बारीक आवडतात त्यानुसार आपण करून घ्यायचे आहे. बघा मी अशा पद्धतीने केले आहे. आता आपण याच्यावर टाकायसाठी जो मसाला आहे तो तयार करूया. त्यासाठी मी एक वाटी घेतलेली आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाले की मोहरी टाकायची आणि जिरे पण टाकायचे. दोन्ही चांगले तडतडले की त्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता. हे ऑप्शनल आहे कढीपत्ता, लसूण. आपल्याला नसेल आवडत तर आपण नाही टाकला तरी चालतं. लसूण पण टाकलेला आहे. आता लसूण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. बघू शकता. लसूण फ्राय झालेला आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. कारण मसाले जळतात त्यामुळे. आता इथे मी अगदी थोडीशी हळद टाकणार आहे. बघू शकता. ही मिरची पावडर आहे. हे जास्त तिखट मिरची पावडर नाही आहे. आणि अगदी थोडासा गरम मसाला टाकणार आहे. आणि फ्राय करून घेणार आहे. बघा छान फ्राय झालेलं आहे. आता आपण हे पापडाच्या चुऱ्यावर टाकून देऊया. बघू शकता. आणि छान मिक्स करून घेऊया. आपल्याला जर का फ्राय करून नसलं टाकायचं तर आपण तसेही टाकू शकतो वरून मिरची पावडर. याच्यामध्ये चाट मसाला टाकला तर आणखीनच छान चव येते. पण माझ्याकडे सध्या नाही आहे. आपण टाकू शकता. बघा छान मिक्स करून घेतले. आता यामध्ये टाकणार आहे मी कांदा बारीक केलेला. बघू शकता कांदा टाकलेला आहे. आता टोमॅटो टाकणार आहे. आपल्या आवडीप्रमाणे कांदा, टोमॅटो कमी किंवा जास्त करायचा आहे. आता टाकते कोथिंबीर आणि अगदी थोडंसं मीठ टाकणार आहे. कारण पापडामध्ये मीठ प्रमाण असतं बऱ्यापैकी, त्यामुळे कमीच टाकायचं मीठ, जास्त टाकायचं नाही. आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला. बघू शकता. मला तर खूप आवडते. मी तर नेहमी बनवत असते. म्हटलं चला रेसिपी शेअर करूया. आपल्याला पण नक्की आवडणार. आपण जेवणासोबत किंवा असंही आपल्याला काही खाऊ वाटलं तर आपण बनवू शकतो अशी रेसिपी आहे. आणि खायला तर खूपच छान लागते. आपल्या तोंडाला लगेच चव येते. तर पापड चटणी बनवून तयार झालेली आहे. बघू शकता. आपल्याला जर का आवडली रेसिपी तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओमध्ये काही चुकले असेल तर प्लीज माफ करा.